नमस्कार. आजची सुरुवात मी तुमच्यासोबत करत आहे माझ्या या छोट्याशा बाल्कनीमधून. तर आपली सकाळच आपला पूर्ण दिवस ठरवत असते. त्यामुळे मी माझा सकाळचा वेळ थोडासा प्लांटसोबत स्पेंड करत असते. त्यामुळे छान प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करत असते. तर आता इथे मी डस्टिंगच्या अगोदर सोफ्याचे कव्हर चेंज करून घेत होते. असं छान आवरल्यानंतर घर तर क्लीन आणि नीट दिसतंच, पण त्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं ना, ते एक वेगळ्याच लेवलला आपल्याला घेऊन जातं. कधी कधी मला असं वाटतं की आपल्याला देवाने 4 हात दिली असती तर तीसुद्धा आपल्याला सकाळच्या कामांसाठी कमीच पडली असती, नाही का? आता इथे देवपूजा झाल्यावर माझ्याकडे जास्वंदाचं प्लांट आहे. त्याला रोज 2 ते 3 फुले येतात. मग मी ती फुले काढून घेतली आणि इथे देवाला वाहिली. बघा किती छान दिसत आहे ना. खरं तर मला फुले झाडावरच बघायला आवडतात, पण काय करणार, जास्वंदाची फुले जास्त वेळ राहतच नाही. संध्याकाळपर्यंत ते कोमेजून जातात. त्यानंतर मी आरती करून घेतली. देवपूजा आणि नाश्ता झाल्यानंतर पिल्लू आता उठलं होतं, तर मग आता त्याला छान मॉलिश करून घेत होते. मॉलिशसाठी मी कोकोनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल यूज करते. तर मी बाळासाठी मावशी वगैरे काही लावली नाही आहे. सगळी कामं माझी मीच करत असते. त्याला अंघोळ घालणं असो किंवा मॉलिश करणं असो. आता इथे पिल्लू छान झोपलं होतं. मग त्यानंतर मी त्याचे जे टॉईज आहेत हे त्याला कंटिन्यू तो उठल्यावर खेळत असतो. तर मग ते म्हटलं चला क्लीन करून घेऊया आपण. तर आता इथे टॉईज वगैरे क्लीन झाले होते. ते क्लीन केल्यानंतर मी जेवण बनवायला घेतलं. आज मी बनवणार आहे तोंडली बटाटा. तर सकाळची कामे स्मूथली होण्यासाठी आपण रात्रीच थोडा प्लॅनिंग करून ठेवला ना, तर मग सकाळी आपली घाई गडबड होत नाही. शांततेत सगळे कामं छान होऊन जातात. आता इथे मी तोंडली बटाटा बनवत असताना त्यामध्ये थोडासा नारळाचा चव घालणार आहे. त्यामुळे भाजीला अजून छान चव येते. तर तुम्हाला ही भाजी आवडते का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे मी भाजी झाल्यानंतर तुम्हाला एक छान टिप देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्हाला पनीर स्टोअर करून ठेवायचं असेल तर ते तुम्ही एका काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्यात पाण्यामध्ये स्टोअर करून ठेवा आणि ते पाणी रोज सकाळी चेंज करून घेत चला. त्यामुळे 8 ते 10 दिवस ते सहज टिकतं. तर आता इथे आली होती मुलांची मावशी आणि त्यांचं असं छान खेळणं चाललं होतं. तर आजचा व्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.